तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अभिजित. आपण पाहतात आपलं आवडतं यूट्यूब आणि इंस्टाग्राम हँडल CBAT's अभिजित. तर मित्रांनो, आज आपण सुरुवात करणार आहोत फिटनेसचा व्लॉग. तर हो मित्रांनो, जे लोक घरी असतात, ज्यांच्यासाठी थोडाफार वेळ असतो, जो अर्धा एक तास असतो, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला फिट कसे ठेवू शकता याच्याबद्दल मी थोडीफार माहिती सांगणार आहात. माझं नाव आहे अभिजित, पण माझं मूळ गाव हे कोल्हापूर आहे, जिथे फिटनेसचे सगळ्यात जास्त लोक प्रेमी आहेत. तर मी सध्या राहतो मुंबईमध्ये. माझा फिटनेसचा लेवल काही वर्षांपूर्वी डेफिनेटली चांगला होता लॉकडाऊनच्या अगोदर, पण आज तुम्हाला मी सध्या माझी परिस्थिती दाखवतो. माझं पोट वगैरे आता थोडं बाहेर आलेलं आहे. तर माझं नेक्स्ट टार्गेट आहे 30 दिवसाच्या आतमध्ये मला हे पोट पूर्णपणे गायब करायचं आहे. गायब म्हणजे काय, आतमध्ये करायचं आहे. ते श्वास आत येऊन नाही होणार आहे. याच्यासाठी मला लागणार आहेत काही डाएट्स, काही प्लॅन्स, काही वर्कआउट्स. तर यासाठी मला सगळ्यात मेन महत्त्वाच्या गोष्टी असतील ते आहेत कंट्रोल्स. मी आजपासून डेली रुटीनमध्ये माझे जे पण खाण्याचे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये मी सिलेक्टेड पदार्थच मी खाणार आहे. तर ह्या गोष्टी पुढं फ्युचरमध्ये तुमच्यासाठी कशा उपयोग येतील हे डे बाय डे तुम्हाला सांगता येईल. तर आज माझा डे 1 आहे. त्यासाठी मी नॉर्मल जो एक्सरसाइज आहे तो मी कसा करतो, वर्कआउट कसा करतो हे तुम्ही नक्की पहा. चला तर मित्रांनो, डे 1चे आपण प्रकार बघूया. तर डे 1 मध्ये तुम्हाला कुठलेही हेवी प्रकारची एक्सरसाइज करायची नाही. ज्याच्यासाठी सगळ्यात मेन महत्त्वाचा पहिला जो इझी प्रकार आहे तो आहे साईड जंपिंग. चला तर मी तुम्हाला दाखवतो तो साईड जंपिंग कसा करायचा. ठीक आहे, पहिला तुम्ही स्ट्रेट उभं राहायचंय, दोन्ही हात समांतर, आणि तुम्हाला हाय करून परत हात खाली करायचे आणि फक्त तुम्हाला जंप करायचंय. असे तुम्हाला 10-10चे 3 सेट मारायचे. तर मित्रांनो, तुम्ही पहिला प्रकार पाहिला असाल तो थोडाफार सोपा आहे. दुसरा जो प्रकार आहे तो थोडा अवघड आहे, ज्यांचं वेट जास्त आहे. तर त्यांनी प्रयत्न करावा. मी प्रत्येकाला हा सजेस्ट नाही करणार, पण ज्यांचं वेट ठीकठाक आहे त्यांनी हे नक्की करावं. तर त्याला बोलतात हाय नीज जम्प्स. आता ते कसं करायचे ते दाखवतो तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही हात समांतर ठेवायचे आणि ट्राय करायचे तुमच्या नीज या तुमच्या हाताला टच करतील. पहिल्या स्टार्टिंगला तुम्ही हात जरी असे केले तरी चालेल, कारण सुरुवात असते तुमची फर्स्ट डे. थोडा हात खाली केला तरी चालेल, पण नंतर जसजसं तुमची प्रॅक्टिस होईल त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या हाय नीज हाय जम्प्स ॲक्च्युअलमध्ये मॅच होतील. तर मित्रांनो, आपण 2 स्टेप तर केल्या. आता स्टेज आहे 3rd लेवल, म्हणजे फायनल स्टेज. लक्षात घ्या मित्रांनो, ह्या ज्या स्टेप मी सांगतोय ह्या डे 1च्या साठी आहेत, जेणेकरून आपल्याला या इझिली वर्कआउट करता येईल. चला तर आपण तिसरी बघूया, साईड क्रंचेस. साईड क्रंचेस म्हणजे तुम्हाला थोडंफार सोपं पण आहे आणि इझी पण आहे. ज्यांचं वेट जास्त आहे त्यांना पाय लवकर वर उचलता येणार नाही, त्यामुळे थोडंसं याच्यात तुम्हाला कॉशियस बाळगायचे, कारण होऊ शकते तुमचं कंबर सरकू शकते, बॅलन्स मिसमॅच होऊ शकतो. तर याच्यामध्ये तुम्हाला थोडी काळजी घ्यायची आहे. बघा, मी तुम्हाला एकदा करून दाखवतो. तुमचा उजवा हात आहे, त्याचा डावा गुडघा तुम्ही टच करायला पाहिजे. परत डावा हात उजवा गुडघा टच करायचा. बघा, बॅलन्स जातोय. कंटिन्यू तुम्ही 5 करा, नंतर हे 2 करा. असं तुम्हाला करून हा सेट कंप्लीट करायचा आहे. सुरुवातीला मित्रांनो तुम्ही 3 ते 5चा सेट करा, कारण सुरुवातीला डे 1 मध्ये ही गोष्ट इतक्या फास्टमध्ये जमणार नाही. आज मला देखील ही गोष्ट फक्त 3 ते 4 मी फक्त सेट मारले तर मला दम लागतोय, बिकॉज पहिला दिवस आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा, आणि याचा रिझल्ट तुम्हाला इमर्जन्सीमध्ये फटाकेशन दिसणार नाही. यासाठी थोडा वेळ घेतात. तर तुम्ही डे 1 पासून या कंटिन्युअसली 7 दिवस तरी ही एक्सरसाइज कंटिन्यू करा. तर मित्रांनो, पहिल्या घरातील 3 स्टेप्स कंप्लीट केल्यानंतर एक लॅप्स मारण्यासाठी, म्हणजे एक रनिंगचा पूर्ण फेरी मारण्यासाठी मी बाहेर पडलो. पायात शूज घातले नव्हते. मी बिलकुल पण रेकमेंड करणार नाही की तुम्ही विदाऊट शूज रनिंग करा. मला सवय आहे उघड्या पायांनी रनिंग करायची, त्यामुळे मी इथं ओपन पायात काहीही न घालता रनिंग केली, पण मी तुम्हाला बिलकुल पण रेकमेंड नाही करणार. याच्यानंतर मी जाणार होतो थोडे पुशअप मारण्यासाठी. त्यासाठी बॉडी हिट करण्यासाठी मी एक लॅप्स मारला. ठीक आहे, थोडाफार मी इथे येण्यासाठी, या जागेवर येण्यासाठी मी रनिंगच करून आलो होतो, त्यामुळे एक थोडाफार तुम्हाला दाखवण्यासाठी एक लॅप मारला. त्याच्यानंतर आपण जाऊया पुशअपसाठी. पहिल्या दिवसाचा एक्सरसाइज कंप्लीट करताना सोबत कोकिळेचा मधुर आवाज,
प्रसन्न वातावरण, 10 पुशअप कंप्लीट केले. तर मित्रांनो, कसा वाटला एक्सरसाइजचा व्हिडिओ नक्की मला सांगा. पुढील व्हिडिओ हा आपल्याला खाण्यामध्ये एक्सरसाइज करताना खास करून कोणते पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत आणि कोणते पदार्थ टाळले पाहिजेत याच्यावर हा व्हिडिओ येणार आहे. तर फिटनेससाठी नक्की माझ्यासोबत बनवून राहा. तर पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब आणि इंस्टाग्राम हँडल CVADs अभिजित. आभारी आहे.